मित्रांनो, हा व्हिडिओ मी मराठीमध्ये रेकॉर्ड करतो आहे. दिस इज टू मेक शुअर दॅट दोज हू आर नॉट कम्फर्टेबल विथ इंग्लिश दे वुड अंडरस्टँड दिस डेरिवेशन ॲज वेल. तर हे डेरिवेशन जे आहे ते ब्रेटॉन सायकलचं डेरिवेशन आहे, विच इज अ आयडियल सायकल फॉर गॅस टर्बाईन पॉवर प्लांट. तर गॅस टर्बाईन पॉवर प्लांट सिम्पल डायग्राम जर काढायचं झाला तर त्यामध्ये 3 बेसिक कंपोनंट्स असतात. एक असतो कॉम्प्रेसर, त्यानंतर असतो कंबशन चेंबर आणि तिसरा जो असतो त्याला आपण गॅस टर्बाईन असं म्हणतो. तर कॉम्प्रेसर, कंबशन चेंबर आणि गॅस टर्बाईन हे 3 बेसिक कंपोनंट वापरले तर हा जो पॉवर प्लांट आहे हा हीट एनर्जीचं रूपांतर इलेक्ट्रिसिटीमध्ये करू शकतो. कसे तर एक थोडक्यात समजून सांगतो. हा तुमचा गॅस टर्बाईन पॉवर प्लांट आहे. यामध्ये आपण हवा म्हणजे एअर आतमध्ये घेतो. ती आपण एका ठराविक प्रेशरपर्यंत कॉम्प्रेस करतो. म्हणजे समजा स्टेट 1ला आपण मध्ये घेतली तर कॉम्प्रेस झालेली हवा हायर प्रेशरला 2ला बाहेर निघाली कॉम्प्रेसरच्या मधनं. त्यानंतर या कंबशन चेंबरमध्ये आपण इंधन जाळतो, फ्युएल इज बर्न्ड, आणि त्या फ्युएल बर्न केल्यामुळे एनर्जी रिलीज होते आणि ही जी एनर्जी आहे यामुळे हाय एनर्जी गॅस निर्माण होतो. प्रेशर मात्र कॉन्स्टंट राहतं. तर आपण याला हीट सप्लायड असं म्हणू शकतो इथे, क्यू फ्युएल जाळल्यामुळे. सो 2 ते 3 ही जी अवस्था आहे याच्यामध्ये प्रेशर कॉन्स्टंट मानलेलं आहे आणि एनर्जी तिची वाढली आहे बिकॉज ऑफ कंबशन. आणि त्यानंतर जो हाय एनर्जीचा गॅस आहे तो आपण गॅस टर्बाईनमध्ये एक्सपांड करतो. गॅस टर्बाईनला एक अल्टरनेटर किंवा आपण त्याला सोप्या भाषेत जनरेटर म्हणून जोडलेला असतो आणि जनरेटर वीज निर्माण करतो. अशा पद्धतीने वीज ही ग्रीडला दिली जाते. हा एक सिम्पल प्लांट आहे. ॲडव्हान्स प्लांटमध्ये बऱ्याच गोष्टी असतात पण ते आता आपल्याला समजून नाही घ्यायचं आहे. याला ओपन सायकल असं म्हणतात. आणि जर आपण त्याला क्लोज सायकलमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर इथे अजून एक हीट एक्सचेंजर आपल्याला लावावं लागतं. तो हीट एक्सचेंजर काय करतो तर ही जी एनर्जी आहे गॅसची ही परत एकदा सराउंडिंगला रिजेक्ट करतो. म्हणजे याला आपण क्यू रिजेक्टेड असं म्हणू, क्यू सप्लायड असं म्हणू. याला आपण समजा स्टेट 4 असं म्हणू. तर अशा पद्धतीने ही थर्मोडायनॅमिक सायकल एक सायकलिक प्रोसेस झाली. आणि या सायकलिक प्रोसेसमुळे काय होतं तर हा एक हीट इंजिन झाला. थोडक्यात हा हीट इंजिन आहे. आणि ह्या हीट इंजिनमुळे काय झालं तर ह्या हीट इंजिनमुळे तुम्ही जी ऊर्जा दिलेली असते या हीट इंजिनला इथे, तर त्याचं रूपांतर हे इथे म्हणजे वर्क म्हणजे इलेक्ट्रिसिटी म्हणा किंवा पॉवर म्हणा वर्कमध्ये होतं. आणि हा वर्क जो आहे यातला काही भाग हा कॉम्प्रेसर चालवण्यासाठी वापरतात. त्यामुळे हा वर्क नेट असं आपण म्हणू, विच इज टर्बाईन वर्क मायनस कॉम्प्रेसर वर्क. टर्बाईन वर्क मायनस कॉम्प्रेसर वर्क. आणि काही हीट ही रिजेक्ट केली जाते. जी हीट रिजेक्टेड जी आहे ती आपण एका सिंकला दिली असं आपण समजू, म्हणजे सराउंडिंगला. आणि जी ऊर्जा जी मिळालेली आहे ती सोर्समधनं मिळालेली आहे. सो गॅस टर्बाईन इज अ हीट इंजिन. आणि तुम्हाला आउटपुट जो मिळाला आहे तो टर्बाईन वर्क मायनस कॉम्प्रेसर वर्क मिळाला. तर त्याची जी एफिशियन्सी आहे तर एफिशियन्सी इज टर्बाईन वर्क मायनस कॉम्प्रेसर वर्क अपॉन हीट सप्लाइड. तर आपण समजा असं मानलं की आपण ॲझ्युम केलं, ॲझम्पशन्स असे केले याच्यामध्ये की इथे ॲक्च्युअल कंबशन न होता हीट सप्लाय जी होते ही एका आयडियल पद्धतीने होते. म्हणजे कुठला तरी सोर्स या वर्किंग फ्लुइडच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो आणि हीट सप्लाय होते. तर सर्वात पहिल्या ॲझम्पशनच पण असं केलं की ते आयडियल गॅस वापरला गेलेला आहे. म्हणजे आयडियल गॅस हा सर्व आयडियल गॅसचे प्रॉपर्टीज उभे करतो.
त्यानंतर असा गृहीत धरलं की हिचा जो गॅमाची व्हॅल्यू आहे म्हणजे ॲडियाबॅटिक इंडेक्सची ही बदलत नाही, ही कॉन्स्टंट राहते आणि ती व्हॅल्यू जी आहे ती 1.4 आहे असं जर मानलं. त्यानंतर असं मानलं की कॉम्प्रेसर आणि टर्बाईन या दोघांमध्येही फ्रिक्शन होत नाही, कॉम्प्रेसर आणि टर्बाईन दोघांमध्येही फ्रिक्शन होत नाही आणि हीट लॉस पण होत नाही, म्हणजे फ्रिक्शन नाही आणि हीट लॉस पण नाही असं आपण आयडियली मानलं. आणि हीट लॉस दोन्ही नाही, नो फ्रिक्शन नो हीट लॉस. आणि असं आपण मानलं की ही जे हीट सप्लाइड आहे आणि हीट रिजेक्टेड आहे ही कॉन्स्टंट प्रेशरला होते, हे कॉन्स्टंट प्रेशरला होते, प्रेशर ड्रॉप होत नाही कुठलाच, प्रेशर ड्रॉपही होत नाही कुठलाच. तर अशा आयडियल सायकलला आपण ब्रेटॉन सायकल असं म्हणतो किंवा जूल ब्रेटॉन सायकल असं म्हणतो. आणि ही जूल ब्रेटॉन सायकलचं ॲनालिसिस आपण करणार आहोत. तर जूल ब्रेटॉन सायकल किंवा ब्रेटॉन सायकलमध्ये 4 प्रोसेसेस आपण डिफाईन करणार आहोत, 1 to 2, 2 to 3, 3 to 4 आणि 4 to 1. तर हा जो 1 to 2 आहे हा 1 to 2 इज आयसेंट्रॉपिक कॉम्प्रेशन, म्हणजे ह्या कॉम्प्रेशनमध्ये फ्रिक्शन नाही, म्हणजे तो रिव्हर्सिबल आहे. या कॉम्प्रेसमध्ये हीट लॉस होत नाही, म्हणजे तो ॲडियाबॅटिक आहे आणि प्रेशर मात्र बदलतं, म्हणजे तो कॉम्प्रेशन होतं. आता आपण हे शिकलेलो आहोत की जेव्हा प्रोसेस हा रिव्हर्सिबल असतो आणि हीट लॉस होत नसतो त्यावेळेस त्याची जी प्रॉपर्टी एंट्रॉपीची प्रॉपर्टी असते ती बदलत नाही. सो इट इज कॉल्ड ॲज अ आयसेंट्रॉपिक कॉम्प्रेशन. नेक्स्ट जो प्रोसेस आहे 2 to 3 हा हीट ॲडिशनचा प्रोसेस आहे. आणि आपण मगाशीच म्हटलं की हीट ॲडिशन जरी ॲक्च्युअल गॅस टर्बाईन पॉवर प्लॅन्टमध्ये कंबशनद्वारे होतं तरी पण आयडियल केसमध्ये आपण असं मानतो की एका सोर्सच्या कॉन्टॅक्टमध्ये हा वर्किंग फ्लुइड येतो आणि हीट ट्रान्सफर ही प्रेशर न बदलता कॉन्स्टंट प्रेशरला होतं. सर नेक्स्ट प्रोसेस आपण त्याला डिफाईन केला तर कॉन्स्टंट प्रेशर हीट ॲडिशन असा आहे. हा ब्रेटॉन सायकलचा नेक्स्ट प्रोसेस आहे. त्यानंतरचा जो प्रोसेस आहे 3 to 4 हा एक्सपान्शन आहे. परत तो आयसेंट्रॉपिक एक्सपान्शन आहे, म्हणजे परत फ्रिक्शन होत नाही, म्हणजे तो रिव्हर्सिबल आहे आणि हीट एक्सचेंज होत नाही, म्हणजे तो ॲडियाबॅटिक आहे, म्हणून तो आयसेंट्रॉपिक एक्सपान्शन जो टर्बाईनमध्ये होतो. टर्बाईनमध्ये हा जो गॅस टर्बाईन आहे याच्यामध्ये फ्रिक्शन नाही आणि हीट लॉस नाही, म्हणून जे एक्सपान्शन होतं तो आयसेंट्रॉपिक आहे. आणि फायनली जे हीट रिजेक्शन होतं सराउंडिंगला ते सुद्धा आपण असं मानलं आहे की जे प्रेशर ड्रॉप होत नाही. सो देर इज अ कॉन्स्टंट प्रेशर हीट रिजेक्शन. तर ही झाली ब्रेटॉन सायकल किंवा आयडियल गॅस टर्बाईनची सायकल. आणि याच्यामध्ये आपल्याला जर समजा रिप्रेझेंटेशन करायचं असेल तर ते अगदी सोपं आहे. याच्यामध्ये आपण 2 कॉन्स्टंट प्रेशर लाईन्स आपण ड्रॉ करतो ज्या ह्या 2 प्रोसेससाठी आहेत आणि आपण 2 व्हर्टिकल लाईन्स ड्रॉ करतो कारण त्या कॉन्स्टंट एंट्रॉपीचे 2 प्रोसेसेस आहेत, कारण इथे आयसेंट्रॉपिक आहे, म्हणजे याच्यासाठी आणि याच्यासाठी या 2 लाईन्स काढतो. तर 1 समजा इथे 1 इनिशियल स्टेट घेतली तर 1 and 2 ही व्हर्टिकल लाईन आहे कारण तुमची एंट्रॉपी ही बदलत नाही, मात्र टेम्परेचर हे वाढतं फ्रॉम 1 to 2 कारण कॉम्प्रेशन होत आहे म्हणून. 2 to 3 मध्ये प्रेशर कॉन्स्टंट राहत आहे कारण ही कॉन्स्टंट प्रेशर लाईन आहे, मात्र टेम्परेचर वाढतं आहे आणि हीट ॲड झाल्यामुळे एंट्रॉपी पण वाढते आहे, त्यामुळे ती अशी व्हर्टिकली अपवर्ड्स अशी लाईन आहे. 3 to 4 व्हर्टिकल आहे. का व्हर्टिकल आहे? कारण एंट्रॉपी कॉन्स्टंट आहे, एंट्रॉपी बदलत नाही. आणि 4 to 1 मध्ये परत कॉन्स्टंट प्रेशर लाईन आहे, प्रेशर बदलत नाही आणि एंट्रॉपी मात्र कमी होते कारण हीट रिजेक्शन होतं आणि टेम्परेचर कमी होतं आहे कारण हीट रिजेक्शन होतं आहे. तर ही झाली तुमची ब्रेटॉन सायकल. आता ह्या ब्रेटॉन सायकलमध्ये आपण एक प्रेशर रेशो टर्म डिफाईन करणार आहोत जी आहे T2/T1 इज इक्वल टू P2/P1 रेज टू γ-1/γ किंवा त्याला RP असं आपण म्हणू, प्रेशर रेशो γ-1/γ.
आणि याच्यावरून असं समजतं की T2 इज इक्वल टू T1 इंटू RP रेस टू गॅमा मायनस 1 बाय गॅमा. हे समजायला अगदी सोपं आहे. तसंच हा जो प्रोसेस आहे 3 to 4 यासाठी आपण परत एकदा एक प्रेशर रेशो डिफाईन करणार आहोत. तर T3/T4 हे असं का होतं, कारण ही प्रोसेस आयसेंट्रॉपिक आहे म्हणून आपल्याला हा फॉर्म्युला लिहिता येतो, हे लक्षात घ्या. T3/T4 इज इक्वल टू P3/P4. P3 म्हणजे हायर प्रेशर, P4 म्हणजे लोअर प्रेशर, रेस टू गॅमा मायनस 1 बाय गॅमा म्हणजेच RP रेस टू गॅमा मायनस 1 बाय गॅमा. याच्यावरनं आपल्याला परत असं लिहिता येईल की T3 इज इक्वल टू T4 इंटू RP रेस टू गॅमा मायनस 1 बाय गॅमा. अगदी सोपं आहे हे. आता हे जर तुम्हाला समजलं तर मग डेफिनेशन एफिशियन्सीचं डेरिवेशन अगदी सोपं आहे. कारण एफिशियन्सी आपण काय म्हणालो, तर एफिशियन्सी आपण असं म्हणालो की इट इज टर्बाईन वर्क मायनस कॉम्प्रेसर वर्क अपॉन हीट सप्लाइड. आणि आपण हे इथे बघितलं की हे हीट इंजिन आहे आणि तुम्ही जर इथलं नीट जर बघितलं तर टर्बाईन वर्क मायनस कॉम्प्रेशन वर्क इज इक्वल टू एनर्जी बॅलन्सनी हीट सप्लाइड मायनस हीट रिजेक्टेड. म्हणजेच एफिशियन्सीचा फॉर्म्युला आता आपल्याला असं लिहिता येईल, हीट सप्लाइड मायनस हीट रिजेक्टेड अपॉन हीट सप्लाइड. आता हा जर अजून सोपा करून लिहिला तर इट इज 1 मायनस QR अपॉन QS. हा झाला तुमचा एफिशियन्सीचा फॉर्म्युला. आता हा जर एफिशियन्सीचा फॉर्म्युला आहे याला मी आता प्रेशर रेशोच्या टर्ममध्ये मला हा फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे. आणि त्यासाठी मी काय करतो, तर मी हीट सप्लाइडचा फॉर्म्युला जो आहे आणि हीट रिजेक्शनचा फॉर्म्युला आहे तो कॉम्प्रेशन रेशोच्या टर्ममध्ये आणायचा प्रयत्न करतो. तर हीट सप्लाइड काय आहे, तर हीट सप्लाइड इज इन द प्रोसेस 2 to 3 आणि हीट रिजेक्शन इज इन द प्रोसेस 4 to 1. 2 to 3 आणि 4 to 1. म्हणजेच हीट सप्लाइड इज MCP किंवा स्पेसिफिक म्हटलं तर CP इंटू MCP म्हटलं तर M कॅन्सल करू आपण पडलंसं T2 मायनस हायर टेम्परेचर T3 मायनस T2 आणि हीट रिजेक्शन म्हणजे MCP T4 मायनस T1. ओके. म्हणजेच मग हा जर इकडे आपण सबस्टिट्यूट केला तर आपल्याला असं येतं की एफिशियन्सी इज इक्वल टू 1 मायनस MCP T4 मायनस T1 अपॉन MCP T3 मायनस T2. हे कॅन्सल झालं आणि आपण जे अगोदर डिराईव्ह केलेलं आहे T3 आणि T2ची व्हॅल्यू ती मी इथे टाकणार आहे. तर तुमचं T4 मायनस T1 आणि T3ची व्हॅल्यू मी टाकत आहे T4 इंटू RP रेस टू गॅमा मायनस 1 बाय गॅमा आणि T2ची व्हॅल्यू मी टाकत आहे T1 इंटू RP रेस टू गॅमा मायनस 1 बाय गॅमा. आता